नमस्कार, स्वागत आहे तुमचं. मी अनिता उमाटे बोलते. तर उद्या आहे भोगी आणि परवा आहे संक्रांत. भोगीची तयारी आपली रात्रीच आपण करून ठेवतो आणि संक्रांतीची तयारी उद्या करून ठेवतो. संक्रांत हा सण स्त्रियांचा सगळ्यात आवडता सण आहे. माझा तर आवडता सण आहे. मला संक्रांत खूप आवडते. म्हणजे सजायला धजायला पण आवडतं मला. पण ते वाण तयार करतात, संक्रांतीची तयारी करतात, हळदी कुंकू, आपण घरी आपल्या बायकांना बोलवतो, आपण हळदी कुंकाला जातो, यात ना वेगळाच आनंद असतो. पण आपण कसं स्त्रिया आनंद साजरा करतो, आनंदी राहतो. पण या आनंदाच्या पण पाठीमागं ना खूप मोठं दुःख असतं. बघा ना, आता काहींच्या घरी एकट्या स्त्रिया असतात, एकटीच, आणि त्यांची मुलं बाहेर गावाला असतात जॉबसाठी, आणि त्यांच्याकडे अशी सोय असते की आईवडिलांना आपण ठेवू शकतो, पण त्या आईवडिलांना नेत नाहीत. कारण त्यांना थोडंसं ना मोकळ्या मनाने जगायचं असते आणि ते जगताना त्यांना आईवडिलांची अडचण होते म्हणजे काय, त्यांचे प्रॉब्लेम्स असते छोटे. आता वय झालं म्हटल्यावर प्रॉब्लेम थोडं असणार, औषध गोळ्या असणार, दवाखान्याला न्यायचं असणार, हे आता सगळ्या कॉमन गोष्टी आहेत. पण त्यातून सुद्धा बघा, आई म्हणजे एक स्त्री काय म्हणते बघा, की मी देखील एकटीच राहते, कारण मुलगा सून बाहेरगावी कामाला आहे, त्यांना त्यांचा संसार आहे. एक कसं वाक्य ना मला काळजाला भिडलं माझ्या. त्या एका स्त्रीने कमेंट केली, किती त्याच्या मागचं हे आहे बघा ना तुम्ही. ती अगदी सहज बोलून गेली, मी देखील एकटीच राहते, माझा मुलगा सून बाहेर गावी कामाला आहेत, जॉबला आहेत, त्यांना त्यांचा संसार आहे. म्हणजे आईला, मुलगा जेव्हा आपण लहानाचं मोठं करतो तेव्हा आईला संसार नसतो. जेव्हा आपण मुलाला मोठं करतो तेव्हा तिच्या भावना नसतात की आपल्या मुलाला आपण का मोठं करतोय. उद्या आपण थकल्यानंतर तो मुलगा आणि सून आपले सांभाळ करल म्हणून त्याला आपण मोठं करतो, हे तिला माहीत नसतं की नंतर तो जॉब लागल्यानंतर बाहेरगावी जाऊन राहणार आहे म्हणून. त्यावेळी तिच्या डोक्यात पण नसतं. पण तिला वाटत असते की माझा मुलगा आहे, माझी सून आहे, आणि म्हातारपणी माझी देखभाल करणार, हे तिला माहीत असतं त्यावेळेस. पण ज्यावेळेस सत्य परिस्थिती येते ना, त्यावेळेस तिला वाटतं की आपण असं विचार केलाच नाही कधी की मुलगा मोठा झाल्यावर, जॉब लागल्यावर तो आपल्याला सोडून जाईल. हे ना काळजाला भिडणारं वाक्य आहे बघा. तुम्ही खरं सांगते, ती कुठल्या अंतकरणाने बोलली असेल, तिला काय वाटलं असं बोलताना की मी पण एकटीच आहे, आणि त्यात नवरा पण नसतो, देवाघरी गेलेला असतो, सोडून गेलेला असतो तिला. तर ती म्हणती त्याला त्याचा संसार आहे. कसं आहे ना, मला इतकं तिचं ते वाक्य ऐकलं ना, मला म्हणजे सारखं विचार करायला डोक्यामध्ये. म्हटलं तुमच्या पुढं शेअर करावं, म्हणजे तुम्हाला सांगावं वाटलं मला. एक आईची कहाणी कशी असते बघा ना तुम्ही. तिला वाटतच नाही की हे असं काय पुढं होईल म्हणून. पण हे असं काय गोष्टी आपण जेव्हा स्त्रियांच्या ऐकतो ना, तेव्हा पुढच्या स्त्रिया सावध होतात की हा बाबा, एक स्त्री अशी म्हणती म्हणजे आपल्याला पण तशी वेळ येणार का. सगळ्यांच्या बाबतीत तसं घडत नसते, काहींच्या बाबतीत तसं घडते. हो, तसं होऊ शकतं. पण काय करा तुम्ही, मनावर ना असं संयम ठेवा आपला, की आपण खरंच एकटे नाही, आपल्यासोबत आपला परिवार आहे. आपण पहिल्यापासून असं आपल्या मनाला समजावून सांगा, आपली एकटे नाही आहे, आपल्यासोबत मोठा परिवार आहे.
पण कसं आहे, आजकाल कसं कमवण्यासाठी किंवा पोटा पाण्यासाठी लांब लांब जावं लागतं आहे, मग तिथं आपण जाऊ शकत नाही. आपला काळ वेगळा होता असं आपल्या मनाला समजावून टाका. कारण खूप ह्याच्यामागं आनंदी राहण्यामागं स्त्रियांच्या मनात जे असतं ना, त्याच्या पाठीमागं खूप मोठं दुःख लपलेलं असतं, पण ते सांगू शकत नाही आपण. तर माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोचल्यात. मला काय बोलायचं तुम्हाला कळलं आहे ना. म्हणून कुठल्याही आईने जेव्हा आपण मुलाला मोठं करतो ना, तर आता ह्याच्या पुढं असं लक्षात येईल की ह्या स्त्रीने कसं केलं, मोठं केलं, लग्न झालं, नोकरी केली, लग्न झालं आणि तो निघून गेला. हे असं तर पुढच्या स्त्रीला तशीच मनात येणार गोष्टी, मग ती तशीच विचार करणार. आता चला जाऊ द्या, हे काय पोरगं आपल्याला जर राहणार नाही, शिक्षण शिकवायला, नोकरीला, लग्न करा, आपलं कर्तव्य करा. पण पोरांनो, तुमचं कर्तव्य तुम्ही करा. ज्यावेळेस आई म्हणते ना की मी देखील एकटी आहे, बाहेरगावी कामाला आहे, त्याला त्याचा संसार आहे, तुम्ही पण विचार करा की आईने आपल्याला वाढवले, पण आपण सुद्धा आईला जेव्हा मोठं होता तुम्ही, तर आईलासुद्धा पुढचं आयुष्य सांभाळण्यासाठी, तिचं वय पुढं आणखीन जास्त चांगलं जाण्यासाठी है ना, म्हणजे ती जेव्हा थकती, तर तिचं आयुष्य चांगलं जाण्यासाठी तुम्ही पण तिला सांभाळावं लागतं. तुम्ही ज्या ठिकाणी नोकरीला जाईल ना, अशी सोय करा की जिथं आई पण येऊ शकाल आपली. तुमच्यासोबतच ठेवा आईला, तुमचा एक आधार असतो ती. जेव्हा तुम्ही घरात येता कामावरून थकलेला असता, तेव्हा तिला पाहताना तर तुमचं मन ना असं सांगतं की अरे आपल्यासोबत आई आहे ना. बायको राहू द्या, मुलं राहू द्या, सगळं राहू द्या, पण जोपर्यंत आई जिवंत आहे ना, तोपर्यंत आईला सोबत ठेवा तुमच्या, आहे ना. आणि ज्यांची सून आहे, म्हणजे त्याची बायको आहे, तिला पण एक असं समज द्या की खरंच आई आहे ना, आपल्याला खूप बरं वाटते, घरात एक आधार आहे घरामध्ये, असं तुम्ही तिला वारंवार सांगत राहा. आणि प्रत्येक सुनांनी तुमची सासू आहे ना, तर तुमच्यासोबतच ठेवा. तुम्ही जिथं जिथं जॉबला जाता, जिथं जिथं तुम्ही सर्व्हिसला आहे, जिथं जिथं तुम्ही कामाला आहे, म्हणजे कसं नवऱ्याला पण बरं वाटते की त्यांची आई त्यांना दिसते समोर. आपण तर लग्न होऊन हे नियमच आहे की आपल्या आईवडिलांना सोडून नवऱ्याच्या घरी जातो, पण त्या नवऱ्यालासुद्धा एक वेगळाच आनंद तुम्ही द्या की हां, आपल्यासोबत आई आहे. आपण जरी बाहेरगावी कामाला गेलो तरी सोबत आई आहे आपल्या. अरे खूप मोठा आधार असतो, शक्ती असते, तुमची पॉवर असते, वेगळंच असतं ते. असं वाटतं की तुमच्या पाठीशी कुठला तरी खंबीरपणे देव तुम्हाला साथ देतो, है ना. प्रत्येक घरात देव राहू शकत नाही, म्हणून तर आई निर्माण केलेली आहे. तर आपलं पण कर्तव्य आहे की तिला जपा, तिला सांभाळा, तुमच्यासोबत ठेवा, तिच्या सुखदुःखात राहिलेल्या आयुष्यामध्ये सहभाग व्हा, तिला एकटीला ठेवू नका. आज ती म्हणते मी देखील एकटीच आहे, हे असं खरंच प्रत्येक मुलाने आपल्या आईच्या मनातनं, डोक्यातनं काढून ठेवा. तू एकटी नाही, मी सोबत आहे तुझ्या. आणि प्रयत्न करा जिथं तुम्ही जॉबला जाईल तिथं आईवडिलांसोबत घेऊन जावा. कारण आईवडिलांचं एक असं असतं ना, त्यांना मुलांजवळ राहावं वाटतं, सोबत त्यांच्या राहावं वाटतं, पण तुम्ही ते त्यांच्या मनातलं जाणून घेत नाही. जाणून घ्या त्यांच्या मनात काय चाललंय ते, त्यांना आनंद द्या, ते कसं खुश राहतील ना हे पण बघा. तर जेव्हा आई वडील खुश राहतील तेव्हा तुमच्या कामाला वेग येईल आणि तुमच्यामध्ये प्रगती होईल. काय काय गोष्टी मनाला भिडतात, काय काय कमेंट येतात ना मला, ते मनाला भिडतात माझ्या. आणि व्हिडिओ जरी माझे व्हायरल नाही झाले ना, तर व्हिडिओमधून मला तुम्हाला सांगण्याचा एक उद्देश वेगळा असतो. तर हे काम सगळं ते यूट्यूबचं आहे, त्याला व्हायरल किती करायचं काय नाही त्याच्याच हातात आहे. कारण तो असे व्हिडिओ व्हायरल करतो की ज्याचा काहीच अर्थ नाही. पण असे व्हिडिओसुद्धा व्हायरल करायला पाहिजे की जे स्त्रियांपर्यंत पोचले पाहिजेत, मुलांपर्यंत, सुनांपर्यंत पोचल्या पाहिजेत, लेकींपर्यंत पोचल्या पाहिजेत.
चला, मला एवढं सांगायचं आहे. उद्या भोगी आहे. भोगीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला, आणि संक्रांतीच्या पण आडवांसमध्ये खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडला तर तुम्ही शेअर पण करू शकता की ह्या ताईचं काय मत आहे ते. चला, बाय. खरं तुमच्यापर्यंत एक माझ्या मनातलं तुम्हाला सांगा वाटलं म्हणून मी सांगण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे. कसं आहे ना, काय कमेंटमधून काय ना गोष्टी आपल्याला सुचतात की एका स्त्रीच्या मनात काय चाललंय. खरंच खूप एक स्त्रियांनी खूप सुंदर कमेंट केलेल्या आहेत. तर त्या कमेंटमधून इतकं मला हृदयाला म्हणजे दुःख देणाऱ्या पण असं वाटतं की एक आईच्या मनात काय चाललंय हे मला जाणवतंय, आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं मी काम करते की तुमच्या लक्षात यावं, म्हणून मी हा व्हिडिओ टाकत आहे तुमच्यासाठी.